चेष्टा केली आहे त्यांनी आमची. बोलताय तमाशे घालताय, आम्ही काय तमाशे घालतोय? आत्ता सध्या मुलींना वॉशरूम तसे जरी राहते सर, रोज एक दोन साप निघतायत आमच्या हॉस्टेलला. जेवणाचं कसं आहे माहिती का, DBT आहे तर इथं मेस नाही, लांब जावं लागतं 1-2 किलोमीटर जेवणासाठी, आणि ते पण DBT वेळेवर पडत नाही. जे आमदार किंवा आमचे सचिवच आम्हाला म्हणत असतील का तुम्ही इथे तमाशा मांडलाय का, तर मग आम्ही आमच्या मागण्या कोणाला सांगायच्या? तुम्ही आदिवासी आहेत, तुम्हाला साप पकडता येत नाही म्हणजे आम्ही शिक्षण सोडून साप पकडायचा का, असं म्हणणे का त्यांचं? सरकारमान्य बिल्डिंग आहे ते अजून नाही आहे, प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन राज्यभर सुरू आहे. ठाणे, पालघर, नागपूर आणि पुणे. आज पुण्याचा 13वा दिवस आहे. त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि आज आंदोलनाला कुठेतरी यश आलेलं पाहायला मिळते. कारण जी वसतिगृहाची वयोमर्यादेची जी अट होती विद्यार्थ्यांना प्रवेशाची, ती कुठेतरी शिथिल केलेली आहे. अशोक उईके आदिवासी मंत्री आहेत, त्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती दिली. मात्र प्रत्यक्ष अजून GR निघालेले नाही आहे. विद्यार्थ्यांच्या आणखीन काही मागण्या आहेत, खरं त्यांना ही अशी वेळ का आली? वारंवार विद्यार्थ्यांनी निवेदनं दिली तरी मात्र सरकारने त्यांच्यावर दुर्लक्ष केलं आणि शेवटी आंदोलनाचा पवित्रा उगारला आणि आज विद्यार्थी आंदोलनाला बसलेत. खरं तर आंदोलनाची वेळ तुमच्यावर का आली? सर, आमच्या काही बेसिक मागण्या आहेत. आज गेले 13 दिवस आमचे इथं बंधू भगिनी उपोषणाला बसलेले आहेत, उपाशी आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी होती की 5 तारीख आणि 14 तारीख या दिवशी जे महाराष्ट्र शासनाने जे काळे GR काढलेले आहेत, ते काळे GR तात्काळ रद्द करून 2011 साली जो GR आहे तो GR लागू करावा. त्याचबरोबर सेंट्रलाइज किचन जे आश्रमशाळेमध्ये लागू आहे ती सिस्टीम बंद करावी. 12,500 जी पदं आदिवासींची सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार भरायला सांगितले आहे ती तात्काळ भरण्यात यावी. त्याचबरोबर महत्त्वाचं सांगायचं झालं तर आदिवासी समाजामध्ये जे बोगस प्रमाणपत्र लोकांना वाटून जे पदवी मिळते त्या पदव्या तात्काळ रद्द करण्यात याव्या. आणि सर्वात महत्त्वाचे जे आदिवासी हॉस्टेलमध्ये जे DBT सिस्टीम आहे ती DBT सिस्टीम रद्द करावी आणि मेस सिस्टीम सुरू करावी. अशा आमच्या 4-5 प्रमुख मागण्या आहेत. इकडे अशोक उईके मंत्री म्हणतायत की तुमच्या मागण्या आम्ही मान्य केल्या. मान्यच केले नाही, त्यामुळे तर आम्ही इथे बसलोय. मान्य केले असते तर आम्ही उठलो असतो की. तुम्ही कुठून आलात? आम्ही जुन्नरवरून, आम्ही इथं हॉस्टेलला आहे. आमच्या मान्यच पूर्ण करत नाही सरकार. तिकडं शिष्टमंडळाला बोलवते, ऑफिसमध्ये घेत नाही. काय चाललंय सरकारचं? तुमचं इथलं रेक्टर वगैरे व्यवस्था कशी येते? व्यवस्था कशाची व्यवस्था? कशी तुमची राहण्याची? हां, राहण्यापिण्याची ना. हो, राहण्याची खाण्यापिण्याची सोय एकदम बकवास आहे. ते बिल्डिंग व्यवस्थित नाही, तिचे प्लॅस्टर पडतायत, डबल बाथरूम वगैरे नाहीत. जेवणाचं कसं आहे माहिती का, DBT आहे तर इथं मेस नाही, लांब जावं लागतं 1-2 किलोमीटर जेवणासाठी, आणि ते पण DBT वेळेवर पडत नाही. असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. मी एकदम दुर्गम भागातून आले, जुन्नरमधून खिरेश्वर या गावातून मी आले आहे. मी FY पासून इथे आहे. बघते तर आमचा जो 2011 GR होता तोच आम्हाला पाहिजे. आमचं हॉस्टेल अजून एवढ्या मुली राहून सुद्धा आमच्या मुली वॉशरूम तसे जरी राहतात, म्हणजे आम्ही तिकडे पण 30 वर्ष तिकडे आदाने येतोय आणि तो तिकडे बोलते का तुमची जंगले आम्हाला द्या, आणि इकडे येऊन पण आमच्या शिक्षणावरती गदा आणतायत का? का तर आदिवासीच्या मुली आज शिकल्या तर उद्या प्रशासनाला या शासनाला प्रश्न विचारतील म्हणून. व्यवस्था कशी तुमच्या हॉस्टेल? एकदम अत्यंत घराबाई सांगायचं खरं, आत्ता सध्या मुलींना वॉशरूम तसे जरी राहत सर, रोज एक दोन साप निघतायत आमच्या हॉस्टेलला. बेड पण नाही आहे साधे काही मुलींना. तसं आम्ही 10 वर्ष झाले बिल्डिंगची मागणी करतोय, पण आतापर्यंत आम्हाला बिल्डिंग दिली नाहीये. नुसते आश्वासनं येऊन देतात, आम्हाला उडवाउडीची उत्तर देतात सर. आज आम्हाला आपले काही आदिवासी बांधव आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत सर. त्यांचं असून तरी काय, जर आमचे आमदार किंवा आमचे सचिवच आम्हाला म्हणत असतील का तुम्ही इथे तमाशा मांडलाय का, तर मग आम्ही आमच्या मागण्या कोणाला सांगायच्या? ते म्हणतायत की तमाशा मांडलाय तुम्ही बघू शकता आमच्या दिदीची आज तब्येत किती खालावली आहे. एक दिदी ॲडमिट आहे 2 दिवस झालं, आणि आमच्या विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय तरी शासनाची दखल घेत नाही आहे. जे आमचं ते आम्हाला तरी द्यावं ना.
आम्ही कोणाच्या ताटातलंही मागत नाहीत. जे आमच्या 7-8 मागण्या तर ते आम्ही पूर्ण झाल्याशिवाय इथून उठणार नाही. जर सरकार असं वाटत असेल का तुमची एक मागणी पूर्ण केली आणि आम्ही थांबू, तर आम्ही तसं करणार नाही. आमचं आंदोलन याच्यापेक्षा आम्ही तीव्र करू आणि आमच्या मागण्या पूर्ण करूनच आम्ही इथे थांबणार आहोत. जरी आमच्यावरती कोणती स्थगित किंवा शासनाने आमच्यावर दबाव आणला की तुम्ही आंदोलन थांबा, आम्ही तसं काही करणार आहे. ज्या अफवा दादा तुम्ही आज पाहू शकता, आम्ही आज सर्वजण इथेच बसलेलो आहोत. आम्ही आमचं आंदोलन मागे घेणारच नाही. हॉस्टेलची व्यवस्था तुमच्या चांगली नाही, खूप त्रास होतो. हो, खूप त्रास होतो. पाण्याची व्यवस्था नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे आणि आमची मेन मागणी 12,500 पदभरती आहे. ती शासनानं लवकरात लवकर पूर्ण करावी. तुम्ही कुठून आलात? धुळेवरून. मी धुळेची आहे, गोपाळपट्टी वसतिगृहामध्ये राहते मी. किती वर्ष हॉस्टेल? 5 वर्ष झालं. 5 वर्षात काही सुधारणा? काही सुधारणा नाही. 2006ला सरकारमान्य बिल्डिंग आहे, ते अजून नाही आहे. प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे. आणि सर एक सांगायचं होतं, हा बिल्डिंगचा विषय जर आम्हाला पुण्यामध्ये जावं लागत असेल कॉलेजला, आमचे हॉस्टेल जर इकडे असतील तर जाणं येणं तर आम्हाला 2 तास लागतो. सर मग आम्ही अभ्यास कधी करायचा? जायला 2 तास, यायला 2 तास. मग याच्यावरती आमच्या अभ्यासावरती ना आम्ही शिकतोय का? त्याच्यासाठी का आम्ही एवढं लांब येऊन जाऊ का? आमचे 12,500ची भरती तुम्ही स्थगित का केली? 100 दिवस आज पलटून झाले तरी तुम्ही नुसतं आश्वासनच देत आहेत का? आम्ही पुण्यात येऊ शिकू तर तुम्ही काढा ना, आमच्या मागण्या पूर्ण करा. सर आमच्या मागण्या अशा नाही आहेत, आमच्या हक्काचं आहे ते, म्हणून आम्ही मागतोय. आज तुम्ही पाहू शकता आज 13वा दिवस आहे तर इथे कोणीच दखल घ्यायला आले नाही शासनाचे. आमचे विद्यार्थी प्रतिनिधी गेले ते त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि ते उडवाउडीची उत्तर दिलं आहे. आज आम्ही इथे आदिवासी विद्यार्थी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या आणि शिक्षणाच्या हक्कासाठी इथे लढतोय. हा फक्त एकाच विद्यार्थ्याचा प्रश्न. मी मावळतली आहे. तुम्ही पण आदिवासी वसतिगृहात राहता? हां कशी व्यवस्था तिथे आहे, म्हणजे डिस्टर्ब आहे, होतो तिथं जास्त वगैरे एरिया. तुमच्या आमदार खासदारांना सांगितलं नाही की तुम्ही इथे कशी अवस्था आहे बघायला नाही का आली? हो सांगितलंय. मग काय म्हणले? काही नाही, ते येत आहे, आव्हानं देत आहे, बोलताय, निघून जात आहे. दखल कोण देत नाही. 7 दिवसाचे आव्हान देऊन जातात, परत येतच नाही आमदार खासदार. म्हणजे तसं तर अजून कोणी आलं नाही इथे. एक आमदार आले होते, आदिवासी मंत्री कोण आले नाहीये. त्यांनी उलट आमची चेष्टा केली आहे त्यांनी आमची. बोलताय तमाशे घालताय. आम्ही काही तमाशे घालतोय? आम्ही तर आमच्या हक्कासाठी लढतोय. आमची पेसा भरतीची जी आमची मागणी आहे ती आमच्या स्वतःसाठी आहे. आमची 12,500 पेसा भरती ती आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे ना. आमच्या हक्कासाठी लढतोय आम्ही. आमचा इथे एक विषय झाला तर एक मंत्री काय बोलले, ते नैसर्गिक आहे. तुम्ही आदिवासी आहेत, तुम्हाला साप पकडता येत नाही, म्हणजे आम्ही शिक्षण सोडून साप पकडायचा का, असं म्हणणे का त्यांचं? म्हणजे आदिवासी आहे म्हणले तर साप पकडायचे असे त्यांनी बोललेले. इथे मीटिंगमध्ये आले तेव्हा. हां, तर TRTIचं जसं पोलीस भरतीचं प्रशिक्षण देतात तसं साप पकडायचं पण प्रशिक्षण सरकारने द्यावी. असे काय सरकार काय पण आम्हाला उलट चेष्टासारखं बोलत राहतं. आम्हाला शिक्षण पाहिजे, आमचा हक्क पाहिजे. तर आम्हाला तुम्हाला शिक्षण हक्काचा नाही, आम्हाला फक्त सांगितलंय GR रद्द केलाय, स्थगित केलाय, पण जोर आमच्या हातात नोटीस येत नाही तर आम्ही मान्य करणार नाही का GR रद्द केलाय म्हणून. GR रद्द झालेला नाही, आम्ही मान्य करणार नाही जोर आम्हाला GR रद्द झाला अशी नोटीस आमच्या हातात येत नाही तोवर. आता ज्या गडचिरोलीमध्ये आमच्या 6 भगिनींना सर्पदंश झाला, त्याच्यामध्ये 3 भगिनींचा मृत्यू झाला. तर आमची अशी मान्यता आहे का त्या 3 बहिणी ज्या 3 मुलींचा मृत्यू झालाय तिच्या प्रत्येकीच्या घरी 1 कोटीचं तरी त्यांना मदत झाली पाहिजे. तर सरकारने त्यांचा जीव फक्त 4 लाखामध्ये मोजला आहे. तर आमच्या आदिवासी मुलांचा जीव फक्त 4 लाखामध्ये मोजला जातो का? माझा मित्र 13 दिवसापासून उमर उपोषणला बसलेला, ना खालेला आहे ना काय नाही. 4 वेळेस हॉस्पिटलला गेलेला आहे तरी बी सरकार काय GRकडे लक्ष नाही. आणि 12,500 जागा त्याकडे सरकार पॉझिटिव्ह आणि याचा उत्तर नाही दिलेला. आणि आश्रमशाळा झाले किचन. मी हॉस्टेलचाच स्टुडंट आहे. पण गाव कुठलं? मी यवतमाळहून आलेला आहे सर. यवतमाळ. हां. आणि हॉस्टेलची परिस्थिती कशी आहे? तुमचं नक्की प्रॉब्लेम काय आहे? पुण्यामध्ये एवढं चांगलं शिक्षण संस्था आहे, तुम्ही सगळे शिक्षण घेताय, तर अचानक प्रॉब्लेम काय नाही? मेन प्रॉब्लेम म्हणजे वसतिगृह आपलं सिटीपासून एकदम 25 ते 30 किलोमीटर लांब आहेत. जिथे आपण हां, जिथे पाहिजे ना आपल्याला. समजा एका ठिकाणी कॉलेज आहे ना, सेंटरमध्ये पाहिजे आपल्याला हे वसतिगृह, तर ते एकदम 25-30 किलोमीटर. आणि ते येणं जाण्यासाठी जायला 2 तास, यायला 2 तास असं मग टाईम लागतो मुलांना. त्यामुळे मानसिकता राहत नाही मुलांची अभ्यास वगैरे करण्याची. आणि वरून जेवणाचा पण मोठा प्रश्न आहे. इथे मेस वगैरे नाही असे. काय म्हणतात बंधू, काय म्हणतात? त्याचा हा प्रश्न आहे की बा जो आमचे
जो कॉलेज आहे तो इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे. SP कॉलेज झाली, फर्ग्युसन कॉलेज झाले, मॉडर्न कॉलेज झाले आणि विद्यार्थ्याला येण्या जाण्यामध्येच त्यामध्येच टाईम संपूर्ण निघून जातो आणि हा स्वतःच्या पैशानं विद्यार्थी हा आमचा इथून येणं जाणं रेग्युलर करतो. हा माझा दुसरा वर्ष आहे सर. आणि व्यवस्था बरी आहे, पण येथून येण्या जाण्यामध्ये जो टाईम लागतो ना त्यामध्ये संपूर्ण एनर्जी जाते आणि अभ्यासाला तो टाईमही मिळत नाही सर. आमचे जे हॉस्टेल आहेत ते आता प्रत्येक प्रायव्हेट बिल्डिंग आहे, ते कुठेही गव्हर्नमेंटची बिल्डिंग नाही दिलेली. आणि काळजी घ्या, तुमचे प्रतिनिधी आहेत इथं बोलणारे, तब्येत फारच हे झालेली, वीक झालेली आहे, अशक्तपणा आलेला आहे. तर निकम ज्योती आहे. पेशंटची परिस्थिती पहिला आज 14वा दिवस आहे त्यांचा. खूप म्हणजे रिॲडमिशन होतात आहे, पेशंट डिस्चार्ज दामा घेतात आहे आणि परत येतात आहे. आता सगळ्यांचं SpO2 BP पल्स वगैरे मेंटेन आहे, शुगर वगैरे लो होती आहे, त्याच्यावर आम्ही क्लोज मॉनिटरिंग करतो आहे. वाटलं तर आमच्या लोणी काळभोर PSCला फॉरवर्ड करतो आहे, पेशंट रेफर्ड करतो आहे, नंतर ससूनला करतो आहे. आणि शुगर मॉनिटर कमी असल्यामुळे सगळ्यांना मॉनिटरची गरज आहे. आणि ORS किंवा आम्ही ग्लुकोज डी देतो आहे तर कोणीही घेत नाही आहे, कारण रिफ्यूज करतात ते. म्हणजे आता याविषयी मी मेडिकल आहे तर मी डॉक्टर आहे, तर त्या रिलेटेड काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. काळजी घेत नाही आता काय करणार?